नमस्कार मंडळी, माझ्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक येतात, आपण अनेक जणांना भेटतो, अनेक जणांशी संवाद साधतो, अनेक जणांशी बोलतो. अनेक जणांशी बोलत असताना आपण जो काही संवाद साधत असतो तो संवाद साधताना आपल्या एक गोष्ट लक्षात येत नाही. कित्येकांना बोलायची खूप सवय असते, खूप बोलतात, पण समोरची व्यक्ती ते बोलणं नीट ऐकते आहे का किंवा रस घेऊन त्याला प्रतिसाद देते आहे का हे लक्षात येत नाही. अनेक व्यक्ती बोलक्या असतात, पण त्यांना बोलण्याची सवय असल्यामुळे त्या फक्त त्यांच्या बोलण्याकडेच लक्ष देतात. समोरच्या व्यक्तीकडे त्यांचं लक्ष अजिबात नसतं आणि अपेक्षा ही असते की त्या व्यक्तीने आपलं बोलणं ऐकावं आणि त्याच्यावरती आपल्याला काहीतरी उत्तर द्यावं. तुमचं बोलणं खरोखरच तितकं महत्त्वाचं असेल तर समोरचा नक्कीच त्याच्यात इंटरेस्ट घेऊन ऐकतो. पण तुमचं बोलणं जर का तेवढं महत्त्वाचं नसेल तर समोरची व्यक्ती अळमटळम करायला लागते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरनं, हावभावावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की या व्यक्तीला आपलं बोलणं आवडत नाही आहे. पण ते लक्षात येत नाही. आपल्या ह्या अपेक्षांचं जे ओझं असतं, मी आत्ता जो हा अपेक्षा शब्द वापरला, हे अपेक्षांचं जे ओझं आपलं असतं ते कुणा एकासाठी नसतं, ते प्रत्येकासाठी असतं. मग त्याच्यातल्या घरातल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याकडनं ते जास्त असतं. आपण एखादी गोष्ट केली, अगदी साधी तुम्हाला एक गोष्ट सांगते किंवा साधं उदाहरण तुम्हाला देते की आता सुंदर भाजी केलेली आहे, जेवताना असं वाटतं की नवऱ्याने म्हणा वाह काय छान भाजी केली. पण नाही ना, नवरा तन मन धन अर्पून ती भाजी खात असतो, त्याच्यामुळे तो हे सांगायला विसरतो की ही भाजी किती सुंदर झाली आहे. पण त्या बाईला मात्र अपेक्षा असते की ह्यांनी म्हणावं की वाह किती सुंदर भाजी केली आहे किंवा किती सुंदर पुरणपोळी केली आहे. आपण असं एक कुळधर्म असतो तेव्हा आपण स्वयंपाक करतो, कुळधर्माचा कटाची आमटी असते, पुरणाची पोळी असते आणि ती इतकी दमलेली असते दिवसभर स्वयंपाक करून की असं वाटतं की नवऱ्याने म्हणावं किंवा जेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने असं की वाह काय सुंदर पुरणपोळी केली, की काय सुंदर कटाची आमटी केली. पण तसं होत नाही. पदार्थ सुंदर झालेला असतो म्हणून समोरची व्यक्ती खूप छान मन लावून जेवते, त्याच्यातच तुम्ही समजायचं की तो पदार्थ छान झाला आहे. असं आमच्या घरच्यांचं म्हणणं आहे, आमच्या ह्यांचं म्हणणं आहे की मी हो नाही म्हणत ना, मी अगदी मन लावून जेवतो. याचा अर्थ असा आहे की मी खूप आवडीने जेवतो, म्हणजे तुझा पदार्थ एकदम सुंदर झालेला आहे. तर मंडळी, थोडक्यात काय तर अपेक्षा करू नका. समोरच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून तुम्ही समजून घ्या की तुमचं सगळं काही छान आहे. अपेक्षा ठेवायच्या नाही. खरंच आपण आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कितीतरी अपेक्षा किती जणांकडनं तरी ठेवत असतो. आता हे अपेक्षा ठेवणं योग्य की नाही हे खूप वेगळा विषय आता आहे. पण आता माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत, खूप सारे फ्रेंड सर्कल माझे जमलेले आहेत, जे इंस्टाग्रामवरती आहेत, फेसबुकवरती आहेत, मेसेंजरवर आहेत, व्हॉट्सॲपवर आहेत. असे बरेच माझे सगळे मित्रमंडळ आहेत, मैत्रिणी आहेत. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते. बरेच जण असे आहेत की आम्ही फक्त म्हणजे तोंड ओळखसुद्धा नाही आहे, फक्त फेसबुक ओळख किंवा व्हॉट्सॲप ओळख अशीच आहे. तरीसुद्धा इतकी छान मैत्री जमते आणि खूप छान विचारांची देवाणघेवाण होते. एकमेकांच्या जवळ मन मोकळं केलं जातं आणि ही माध्यमं जी आहेत ही खूप खरंच चांगली की या माध्यमामुळे निदान आपण एकमेकांच्या जवळ, तो सध्या कोरोनाच्या काळात तर खरंच या माध्यमांचं म्हणजे वरदानच आहे असं आपण म्हणूया. तर या माध्यमातून बोलत असताना अशीच एक व्यक्ती, जिला मी ओळखत तर नाही आहे पण ती माझी एक फेसबुक मैत्रीण झाली आणि तिने मला तिच्या भावना माझ्याजवळ व्यक्त केल्या की दोघा नवरा बायकोनी लहानपणापासून मुलांना वाढवलं. मुलांना म्हणजे मुलालाच, एका मुलाला एकच मुलगा आहे त्यांना, त्याला वाढवलं. पण नंतर त्या मुलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, ह्यांच्याकडनं प्रॉपर्टी घेतली आणि नंतर त्यांना सांभाळणं त्या मुलाला जड व्हायला लागलं. त्या सुनेने आणि मुलांनी सांगितलं की तुम्ही आता म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी त्यांना आवडेनशा झाल्या किंवा त्यांना त्यांच्या वागण्यातनं ह्या दोघांना जाणवायला लागलं की आता आपण इथे राहणं यांना आवडत नाही आहे. शेवटी त्या दोघांनी निर्णय घेतला की आपण वृद्धाश्रमात जायचं. तर हे जे आहे म्हणजे मुलांकडनं अपेक्षा
ठेवणं म्हणजे कमीत कमी आपण लहानाचं मोठं करतो, त्यांच्या शिक्षणाचा खर्च करतो, त्यांच्या लग्नाचा खर्च करतो किंवा त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी आपण जपतो. हे काय आपल्याला हौस असते म्हणून नाही करत आपण, तर आपल्या मुलांना आपल्याकडनं काही कमी पडू नये, त्यांना प्रत्येक गोष्ट आपण द्यावी म्हणून आपण ते करत असतो, त्यांच्या प्रेमापोटी ते करत असतो. पण नंतर कालांतराने काय होतं, आपण त्यांच्याकडनं ही अपेक्षा करतो की आपल्याला त्यांनी छान सांभाळावं. पण मला वाटत नाही की ही अपेक्षा काही गैर आहे. तुम्ही लहान असताना तुम्हाला जर आई-वडील सांभाळतात, ते तुम्हाला नेऊन कुठे अनाथाश्रमात टाकत नाहीत ना. तर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना त्यांच्या वृद्धापकाळामध्ये त्यांना सांभाळायला पाहिजे. ही एक छोटी आणि माफक अपेक्षा आई-वडिलांनी करणं काही चुकीचं नाही. मला आठवतो एक किस्सा की आमच्या घराच्या बाहेर एक म्हातारी येऊन बसली होती. म्हणजे आमच्या गेटच्या बाहेर एक म्हातारी येऊन बसली होती आणि तिला सगळेजण आम्ही जेवायला देत होतो, खायला देत होतो आणि ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या गेटच्या बाहेर बसून होती आणि तिने सांगितलं, आम्ही विचारल्यानंतर, की माझा मुलगा येणार आहे, तो मला इथे सोडून गेलाय, पण तो म्हणाला मी संध्याकाळी येईन तुला घ्यायला. आता असा मुलगा असा कुठे बाहेर सोडून जाईल, तो येणार असेल का घ्यायला? पण ती आपली वेड्या समजुतीमध्ये बसून राहिली होती की तो येईल, मला घेऊन जाईल, पण तसं झालंच नाही. तो तिला संध्याकाळपर्यंत घ्यायला आला नाही, रात्र झाली तरी घ्यायला आला नाही. शेवटी ती म्हातारी रात्रीची कुठं गेली, कारण आम्ही आमच्या कामामध्ये रमून गेलो. आम्हाला असं वाटलं की तिला जे जे काही आपल्याला म्हणजे देता येईल ते आपण तिला द्यावं. आम्ही सगळं देत गेलो तिला आणि नंतर आम्ही आमच्या कामामध्ये लागलो, स्वयंपाक पाण्यामध्ये लागलो, त्याच्यामुळे आमच्या लक्षातच आलं नाही. पण नंतर ती केव्हा तरी ती एकटी निघून गेलेली आहे, लांब चाललेली असं दिसलं आम्हाला आणि ती निघून गेली. कुठे गेली, काय गेली, काहीच पत्ता आम्हाला लागलाच नाही. तर हे जे अशी उदाहरणं आपण डोळ्यांनी बघतो, आम्ही पाहतो, हे पाहिल्यानंतर असं वाईट वाटतं की ज्या वडिलांनी आईने तुम्हाला एवढं लहानाचं मोठं केलेलं असतं, खस्ता खाली असतं, तुम्हाला अगदी सहज वाटतं हो तुम्ही काय तुमची कर्तव्य केली असं म्हणून पटकन मुलं मोकळी होतात. पण तसं नसतं ना. या छोट्या अपेक्षा त्यांच्याकडनं करणं अजिबातच चुकीचं नाही आहे. पण कधी कधी कसं असतं ना की आपण त्यांच्यासोबत राहत असताना त्यांना ॲडजस्ट करून घेणं सध्या ही काळाची गरज आहे. हे काही एका घरातलं उदाहरण आहे असं नाही आहे, अनेक घरामध्ये ही उदाहरणं ऐकायला येतात. तर माझी एक फेसबुकवरची मैत्रीण मला हेच सांगत होती की तिच्या बाबतीत असंच घडलं की सगळी संपत्ती त्या मुलांच्या नावावर करून टाकली आणि यांना शेवटी वृद्धाश्रमात जायची वेळ आली. आणि एक वकील म्हणून नंतर ती मला म्हणाली की मी काय करावं आता. तर ती आता ह्या वेळेला मी असं तिला काय सल्ला देणार. प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या नावात, तुमची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केल्यानंतर मग तुम्ही काय करणार. त्याच्या आधी विचारलं असतं तर सांगितलं असतं की तुम्ही असं नाही असं करा किंवा तुमची प्रॉपर्टी सगळी देऊ नका. नटसम्राट नावाचा एक पिक्चर होता ज्याच्यात नाना पाटेकरराव त्याची बायको समजत असते की तुम्ही जेवायचं ताट द्या पण बसायचा पाठ देऊ नका. पण तो ऐकत नाही. मुलांच्या प्रेमापोटी आपली सगळी प्रॉपर्टी मुलीच्या आणि मुलांच्या नावावर करतो. पर्यायाने तो मुलगाही त्यांना सांभाळत नाही आणि मुलीच्याकडे जातात तेव्हा ती त्यांच्यावर चोरी चाळा घेते. तर ही अशीच घटना आहे. धूप छाव हे एक नाटक होतं, त्याच्यामध्ये सुद्धा हीच घटना होती. अशा अनेक घटना आहेत. पण मला वाईट याचं वाटतं की ह्या अशा अनेक घटना म्हणजे सिनेमाच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून असं किंवा अनेक प्रत्यक्ष घडताना बघतो, पेपरमध्ये वाचतो, तरी आईवडील शहाणे का होत नाहीत असं कधी कधी मला प्रश्न पडतो. ईश्वर कृपेने ज्या लोकांना त्यांचे मुलं सांभाळणारे असतील, त्यांच्या सुना सांभाळणाऱ्या असतील, त्यांना या गोष्टीचा काहीच प्रश्न उद्भवत नाही. असेही काही मला फेसबुक फ्रेंड भेटले की त्यांनी सांगितले की नाही आम्ही आमच्या मुला सुनेबरोबर अगदी छान आहोत. आणि खरंच अशी अनेक कुटुंबी मी पाहिलेत की ते त्या मुलांच्या सोबत आणि सुनेच्या सोबत खूप छान राहतात. आम्ही पण राहतो. पण त्यांच्यासोबत आपण राहत असतो तेव्हा त्यांच्याकडनं खूप अपेक्षा न करता त्यांच्यासोबत आपल्याला ट्यून करून घ्यावं लागतं. थोडंसं आपण ट्यून करून घ्यायचं. काळाच्या ओघाप्रमाणे आपण त्यांच्यासोबत राहायचं असतं. म्हणजे मग आपल्यालाही जड जात नाही. आपण सगळ्या गोष्टी जर ॲडजस्ट करत गेलो, कारण कसं असतं नवी पिढी आहे, नवे विचार आहेत, आपले जुने विचार त्यांना पटत नाहीत. ह्या दोघांचाच ताळमेळ घालायचा असतो आणि मग त्याप्रमाणे आपण राहायचं असतं. काही गोष्टी आपल्याला पटत नसल्या तरी आपण सोडून द्यायच्या. काही गोष्टी नाही आवडल्या तरी आपण सोडून द्यायच्या किंवा काही गोष्टी नाही आवडल्या तर आपण वेगळ्या शब्दात सांगू शकतो. असं येऊ शकतं. म्हणजे नेमकं आपण जे म्हणतो ना की आपण नेमकं कुठे, कसं आणि काय बोलायचं ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे आणि हेच खूप महत्त्वाचं असतं. आणि ते एकदा तुम्हाला जमलं की मग काही प्रॉब्लेम येत नाहीत.
आता हे जे आपण आता माझ्या गेटच्या बाहेर मी जी म्हातारी बघितली होती, तर एकंदरीत मला असं वाटतं, म्हणजे आम्ही काही आमच्या तिथल्या सगळ्या लोकांनी कोणी तिला जास्त काही विचारलं नाही. असं वाटतं की आपण काय ह्यांच्या भानगडीत पडायचं. खरं म्हणजे हे चुकीचं आहे की बरोबर हे खरंच कळत नाही. बाहेर बोललो आपण त्यांच्याशी तरी पण त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. पण मला एक असं माझं रीडिंग आहे, मी ते तिच्या एकंदरीत वागण्यावरून बोलण्यावरून मला असं जाणवलं तिच्या स्वभावावरून की तिचा स्वभाव साधा आणि अगदी प्रेमळ आणि सोशिक बाई मला वाटली ती. आणि त्या स्वभावामुळेच तिला तिच्यावर ही वेळ आली. म्हणूनच माणसाने सोशिक किती राहायचं, शांत किती राहायचं, सहन किती करायचं, या सगळ्या गोष्टीला मर्यादा असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या असतात. पण ते करत असताना आपला हक्क काय आहे किंवा आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कुठं बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांचा एक आपण असा समतोल साधला पाहिजे. तर मंडळी, आपण अपेक्षा करणं चुकीचं नाही आहे, पण अपेक्षा काय करतो हे खूप महत्त्वाचं आहे. ही छोटीशी अपेक्षा करणं ही अजिबातच गैर नाही आहे, पण ती अपेक्षा करताना आपणही कसं वागायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. तर मला आज इथं फक्त एवढंच सांगायचं आहे की असं म्हटलेलं आहे, ए गॉड गिव मी अ सेरेनिटी टू एक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज. ए गॉड गिव मी द सेरेनिटी to accept the things which I cannot, and courage to change the things which I can, and courage to change the thing which I can, and the wisdom to know the difference, and the wisdom to know the difference. काय याचा अर्थ आहे? वाक्य खूप मोठं नाही आहे, छोटंसंच आहे. ए गॉड गिव मी द सेरेनिटी टू एक्सेप्ट द थिंग्स. हे ईश्वर आम्हाला अशी एक ताकद दे किंवा बुद्धी दे की ज्या गोष्टी मी चेंज करू शकत नाही त्या एक्सेप्ट करण्याची मला शक्ती दे, ताकद दे, बुद्धी दे, जे पण काही असेल. पण ज्या गोष्टी मी चेंज करू शकतो त्या चेंज करण्याचं धाडस माझ्यामध्ये निर्माण कर. आणि या दोन्हीमध्ये जो काही डिफरन्स आहे त्याचं ज्ञान मात्र मला होऊ देत. ह्या दोन्हीमध्ये जो काही डिफरन्स आहे त्याचं ज्ञान मला होऊ देत. ह्या दोन्हीमधला अर्थ, ह्याच्यातला जो फरक आहे ह्याच्यातला अर्थ कळलं पाहिजे. ज्या गोष्टी आपण चेंज करू शकत नाही त्या नाही चेंज करू शकत. आपल्याला राहायचं आहे, एकत्र राहायचं आहे. मग ते राहत असताना आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि मग राहायचं. पण ज्या अशा काही गोष्टी की ज्या खरंच चुकत आहेत, ज्या आपण चेंज करू शकतो सांगून, त्या आपण सांगण्याचं आपल्यामध्ये धाडसही असलं पाहिजे, आपल्यामध्ये ती हिंमतही असली पाहिजे. आणि ती हिंमत आपण दाखवायची. जर आपल्याला खात्री पटते आहे की नाही ही गोष्ट चुकते आहे, ही आपण इथं सांगायला हवी, तर ती आपण तिथे सांगायचीच आहे. आणि ते धाडस आपण निर्माण करायचंच आहे. ती हिंमत आपण दाखवायचीच आहे. पण काय एक्सेप्ट करायचं आहे आणि काय एक्सेप्ट नाही करायचं आहे, ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींमधला जो डिफरन्स आहे, जो फरक आहे, तो मात्र आपल्याला कळला पाहिजे. मंडळी, मी आज इथेच थांबते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.